माकड तोंडाच्या हे चालू हो जाएगा ना सपाटा जाएगा पापड़ हो जाएगा पापड़। गुड मॉर्निंग। आज आमचा शेवटचा ट्रिप, शेवटचा दिवस आणि आम्ही आता चाललो आहे माथेरानला फिरून संध्याकाळी जसं त्याच्या सगळे घरी चालले जातील। आता आमची पहिली 6:20ला गाडी होती ती आता सुटली आहे, ती आहे आता 7:20ला आणि अजूनही आवरली नाही आहे। वाजले किती आहे 7 वाजायला आले, तर भेटूया आता डायरेक्ट लोकलमध्ये। सकाळचा चहा दीप्यासोबत। आता आम्ही नेरळ स्टेशनला पोहोचलो आहे, तर इथून माथेरानला जायसाठी टॅक्सी वगैरे पकडावी लागेल। माथेरानला जाण्यासाठी इथूनही ट्रेन असते नेरळ स्टेशनवरून, छोटी PG ट्रेन टाईप, कारण आम्ही 8 जण आहोत तर टॅक्सी परवडेल। इथं फोटोशूट परत चालू झाला आहे निलेशचा। अरे नाही फोटोशूट नाही, मेकअप चालू आहे। गाईज वे टू माथेरान। गाईज आता आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आहे, 8 जणांमध्ये टॅक्सी गेली। म्हणजे सहसा टॅक्सीच करतात सगळेजण, ट्रेनने PGने कोणी जात नाही, कारण ती 2 घंटे लावते। 9 वाजता बसलं तर 11 वाजता पोहोचतो। अरे मैंने तू पहाड़ी से फेंके फैंच चला ऊपर आने के बाद जिंदगी भर पहले नहीं लिया। आम्ही आता ढगात प्रवेश करून घेतलेला आहे। इथून पूर्ण धुकं चालू झालेली आहेत, खाली काहीच दिसत नाही देवाकडे। आम्ही आता देवांच्या खूप जवळ आहे, आम्ही आपल्या देवाच्या आता वरती हात गेला का देवाच्या पायांना हात लागेल, असं सीन आहे भाई, सीन आहे हा। फायनली वेलकम टू माथेरान। तुम्हाला नजारा दाखवतो, हे काही दिसतंय खाली, ढगात आहे आम्ही, ढगात प्रॉपर ढगात आहे आम्ही। आता कसं वाटतंय, आता गारगार वाटतंय, थंड वाटतंय, एकदम खूप वातावरण थंड झालंय, एकदम भारी सर्गरम्य वातावरण। खाली एकदा नजारा बघा फक्त, एक नंबर डायरेक्ट। चला सरांकडून मेसेज आला, साहिल सरांकडून पुढे जायचंय, चला। आज रविवार आहे म्हणून गर्दी आहे ठीकठाक, पण आपल्याला काय फरक पडतो? आपल्याला काय फरक पडतो? आपल्याला किती जागा लागते? मागे चांगले गेले ना आमचे, आपण एका पायावर बी डोंगर चढू शकतो, विषयच खोल्या। दुसरा पेर की भेटायचे बापरे, चढताच पाय दुखायला लागले। आपण एका पायावर बी डोंगर चढू शकतो। हा एंट्री गेट आहे वरती जायचा, आणि आम्ही आता बॅगा वगैरे ठेवतोय, कारण बॅगा खूप जड आहेत आमच्याकडे। एवढ्या बॅगा घेऊन वर चढणं म्हणजे खूप अवघड आहे। सर्व बॅगा वगैरे ठेवून दिल्या आहे माझ्यासोबत, सगळ्यांनी पाठीवरच्या सगळ्या बॅगा ठेवून दिल्या आहे माझ्यासोबत। फक्त मी ही एक बॅग घेतली आहे, त्याच्यात आमचे वॉलेट वगैरे सगळे, कारण वॉलेट वगैरे असे सेफ नसतात। मी फक्त स्पेशल या कामासाठी तिकीट सांभाळायचा, कारण ही बॅग फक्त माझ्याकडे। आय एम व्हेरी रिस्पॉन्सिबल पर्सन, यू नो। सुधर जा, हे डायरेक्ट पहाड़ी में जाएंगे। हे सगळे मनोजचे सेकंड कॉपी, नीलूचे सेकंड कॉपी। हे आहे येथील PGचं स्टेशन माथेरानचं, बघा किती मस्त, किती मजा येत असेल अशी गाडी तिकडून येते एकदम जंगलातून। यांना इथं फोटो काढायचा आहे। वेलकम टू माथेरान। चला गाईज व्ह्यू बघा, व्ह्यूचे पैसे
जस्ट लुक एट व्यू। कुछ भी नहीं दिख रहा है मैंने नीचे, और ये हम बादलों में। ट्रेन येते समोरून, ट्रेन येते। तनिक जरा हसतो दो ओजी, ओजी, ओ मनोज जी, तनिक जरा हसतो दीजिए। आता चहा नाश्त्यासाठी थांबलोय पुढे। आता साईल पुढे कुठे जायचं आपल्याला? किती दूर? पुढं अजून 3-4 किलोमीटर आहे. पुढे 3-4 किलोमीटर। एपीजी ट्रेनच्या पटरीनेच पकडून जायचंय का? अरे हा, आकड तोंडाच्या हे चालू हो जाएगा ना, सपाट हो जाएगा, पापड़ हो जाएगा, पापड़। क्या ट्रेन है, वाह 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 वाह। ओ माय गॉड, ओ माय गॉड, मनोज मनोज मनोज। अभी हम जा रहे हैं मायरा पॉइंट। क्या है पता नहीं, लेकिन जा रहे हैं। फिसलन तो नहीं है? ओ मने यहाँ पूरी ढलाने, चढ़ते टाइम पूरे पोटरी की वाट लग जाएगी। कहीं नहीं, बंदर के वाहनों में आएंगे हम, स्पाइडरमैन जैसा। വിയർപ്പ് തുന്നിയിട്ട കുപ്പായം, അതിൽ നിറങ്ങൾ മങ്ങുകില്ല കട്ടായം. കിനാവ് കൊണ്ട് കെട്ടും കൊട്ടാരം, അതിൽ മന്ത്രി നമ്മൾ തന്നെ രാജാവും. ചെറിയ ഭൂമിയല്ല വിധിച്ചത് നമുക്ക്, ഉച്ചിക്കിറുക്കിൽ നീ ഉയരത്തിൽ പറക്ക്. ചെറി പൂത്താലും താമര കണക്ക്, ചോറ് പോരെ മണ്ണിൽ ജീവിക്കാൻ നമുക്ക്. കഥയൊന്നും അറിയാത്ത കൂട്ടം, കുരങ്ങ് കരങ്ങളിലോ പൂന്തോട്ടം. വയറ് നിറയ്ക്കാനല്ലേ നെട്ടോട്ടം, വലയിൽ ഒതുങ്ങാത്ത പരലിൻ കൂട്ടം. तर आता आम्ही माथेरानच्या स्टेशनला पोचलोय पायी चालत। पायी चालून एवढंच चालून जर हालत खराब झाली तर अजून खूप मोठं चालायचं। आता इथे बाकीचे चष्मा वगैरे घेत आहेत, दुर्गेशन ते, आणि थोडा काय 60-70 किलोमीटर दूर आहोत आपण। पाणी वगैरे पिऊन आम्ही आता परत ट्रॅकिंगला निघालोय। आमच्या समोर एक ब्लॉगर आहे, आता मला त्याच्या समोर जायला कसं तरी वाटतंय, कारण मी नवा ब्लॉगर आहे। ഇരുട്ട് കുതന്ത്രതന്ത്രമന്ത്രമൊന്നും അറിയില്ലടാ, കുടിച്ച കള്ള് കള്ളമൊന്നും